साधुत्व ज्याला जीवनामध्ये स्वीकारायचंय त्याच्यावर या जगातले लोक अनेक अन्याय करतील, अत्याचार करतील, पण ते त्याला सहन करावंच लागेल. एकदा हाच प्रसंग माऊली महावैष्णव ज्ञानोबांच्याही जीवनात आला होता. ज्या वेळेला आपल्या मुलांना समाजामध्ये शुद्धीपत्र मिळावं, संन्यास घेतला होता विठ्ठलपंतांनी. संसारात मन नव्हतं रमत. पत्नीला विचारलं, मी संन्यास घेऊ का? एक दिवस रागारागाने आईसाहेब रुक्मिणी माता म्हटल्या, काय रोज रोज संन्यास घेऊ का? जा खुशाल घ्या संन्यास. पडत्या फळाची आज्ञा मानली, विठ्ठलपंत संन्यास त्या ठिकाणी धारण करतात. परंतु रुक्मिणी मातेला वाटलं, अडवावं तरी कसं, रागारागाने का होईना, पण स्वीकृती आपणच दिलेली आहे, परवानगी आपणच दिलेली आहे. रोज आळंदीतील जो पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, त्या पिंपळाच्या झाडाला आईसाहेब रुक्मिणी मातेने 12 वर्ष प्रदक्षिणा घातल्या. किती? 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. असं म्हणतात ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीची रचना जेव्हा केली ना, ज्ञानेश्वरी फक्त 1.25 लाखच शब्दात लिहिलेली आहे. का? आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होता यावं म्हणून. 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. रोज डोळ्यात अश्रू आहे, माझे पती घरी कधी येणार. एक दिवस काही साधू संत महात्मे भेटले, नमस्कार केला, आशीर्वाद मिळाला, इष्टपुत्र सौभाग्यवती भव. रडायला लागली रुक्मिणी माता, महाराज तुमचा आशीर्वाद मी खरा समजायचा की खोटा समजायचा? म्हणे, आई असं का विचारतेस? आजपर्यंत या साधूच्या मुखातून निघालेलं वाक्य कधी खोटं झालं नाही, कधी खोटं झालं नाही. पण महाराज 12 वर्ष झाले माझे पती घर सोडून निघून गेले, तुम्ही मला इष्टपुत्र सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला, हे वचन पूर्ण तरी कसं होणार? चिंता करू नको, येईल तुझा पती घरी. त्याची खूण मला सांग, दिसायला कसा आहे? काय सांगू महाराज, चेहऱ्यावरती लख असं तेज आहे, ओझरती वाणी आहे, डाव्या खांद्यावर तुळशी पत्र आहे. असं जेव्हा म्हटलं, अरे पाहिलंय मी याला, कुठंतरी पाहिलंय. चिंता करू नको, तुझा पती नक्की घरी येईल. आणि एक दिवस विठ्ठलपंत ज्या वेळेला घरी आले, संसाराचा स्वीकार संन्यास घेतल्यानंतर केला. नियम असा आहे महाराज, एखाद्या व्यक्तीने जर संसार स्वीकारला तर संसारी व्यक्ती संन्यास घेऊ शकतो, पण संन्यास घेतल्यावर त्याला पुन्हा संसारात येता येत नाही, हा संसाराचा नियम आहे. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला, गुरुच्या आज्ञेवरून पुन्हा संसारामध्ये आले. परंतु या समाजाने त्यांना वाडीत टाकून दिलं, गावाच्या बाहेर काढून दिलं, सिद्धबेटावरती झोपडी बांधून राहायला लागले विठ्ठलपंत. संसाराला आरंभ झाला आणि या संसाराच्या वेलीवर 4 फुलं उमलले महाराज, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. संसारातून माणसाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिले निवृत्तीनाथ झाले. एकदा संसारातून निवृत्ती झाली की ज्ञान माणसाला प्राप्त होतं म्हणून दुसऱ्यांदा ज्ञानदेव आले. एकदा माणसाला ज्ञान प्राप्त झालं की मोक्षाचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरे सोपान काका आले. आणि मोक्षाचा मार्ग सोपा झाला की मुक्ती प्राप्त होते म्हणून चौथ्यांदा मुक्ताबाई आल्या. तरी या समाजाने त्यांचा स्वीकार केला नाही. आज विठ्ठलपंतांना दुःख या गोष्टीचं वाटत होतं, माझं झालं ते झालं, पण माझ्या मुलांना यांची मुंज व्हावी, यांना चांगले संस्कार मिळावे, यांना शुद्धीपत्र मिळावं. पैठणला गेले महाराज. पैठणच्या ब्राह्मण मंडळींना भेटले, ते सांगतात यावर एकच उपाय आहे, देहांत प्रायश्चित्त. ते मायबापच असतात जे आपल्या मुलांसाठी स्वतःचे प्राण सुद्धा बलिदान करतात. विठ्ठलपंत तयार झाले. एक दिवस हा विचार आईसाहेब रुक्मिणी मातेला सांगितला. रुक्मिणी माता म्हटल्या, जशी मी तुमची सुखाची साथी आहे तशी मी तुमच्या दुःखाचीही साथी आहे. देहांत प्रायश्चित्त तुम्ही एकटे नाही, मी पण तुमच्या बरोबर घेणार. एक दिवस स्वयंपाक तयार केला, मुलांना कुठली कल्पना नाही. स्वयंपाक तयार केला, मुलांना एक एक घास भरवायला लागल्या. स्वतःच्या हाताने कंठ दाटून आलेला आहे, नेत्रातून घडघड 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 अश्रू व्हायला लागलेले आहे. मनामधून प्रार्थना चाललेली आहे, हे पंढरीच्या राया, पंढरीच्या पांडुरंगा, आजपासून तूच आमच्या लेकरांचा मायबाप आहेस बापा.
लहानशा मुक्ताबाई बाईकडे ज्या वेळेला पाहत होत्या रुक्मिणी आई साहेब, आज मुलं समाजात उघडे पडले तरी हरकत नाही महाराज, मुलं कसे जगू शकतात, पण लहानशी मुलगी समाजाच्या भरोशावर सोडणं, समाजामध्ये किती विचित्र विचित्र गोष्टी होत आहेत. दुःख वाटत होतं ते मुक्ताबाईसाठी. लहानशी आहे, 5 वर्षाची मुक्ताबाई आहे, किती लहान आहे. हिला अजून मी स्त्री आहे याची जाणीव सुद्धा नाही, मी मुलगी आहे याची जाणीव सुद्धा नाही. कशी जगेल ही? परंतु या मुलांना समाजामध्ये सन्मानाने जगता यावं म्हणून एक एक घास घेतला, आपल्या मुलांना भरवला त्या ठिकाणी, आणि घास भरवल्याच्या नंतर झोपू घातलं मुलांना. मध्यरात्रीची वेळ झाली. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी चालायचं का? कंठ दाटून आलेला आहे, नेत्रातून घडघड घडघड अश्रू वाहायला लागलेले आहे. बाहेर आल्या, तुळशीला नमस्कार केला आणि म्हणतात, स्वामी एकदा शेवटचं बघून येऊ मुलांना. आल्या रुक्मिणी आई साहेब. मुक्ताबाईच्या डोक्यावरून जसा हात फिरवला ना, हृदय दाटून आलं वात्सल्याने. ममता त्या ठिकाणी हृदयामध्ये दाटून आली. नेत्रामधून घडघड अश्रू वाहले. आता ते मुक्ताबाईच्या डोळ्यावर पडणार एवढ्यात वरचे वर झेलले विठ्ठलपंतांनी. रुक्मिणी तुझी इच्छा नसेल तर तू नको येऊस, तू राहा ना मुलांजवळ. नाही स्वामी, मी येणार तुमच्या बरोबर. घराच्या बाहेर पाय टाकला, सिद्ध बेटावरती गेले, शेवटचा पंढरीच्या पांडुरंगाला नमस्कार केला. आणि जशी इंद्रायणीच्या डोहात उडी मारली, इकडे ज्ञानोबारांना स्वप्न पडलं, आई किंचाळले ज्ञानोबारे. उठून बघतात तर तिथे आई नाही, तिथे बाबा नाही, तिथे कोणीच नाही. सगळी शोधाशोध केली, दिवस उगवला, पण आईवडिलांचा पत्ता लागला नाही. ज्या वेळेला कळालं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला समाजामध्ये सन्मानाने जगता यावं म्हणून स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, त्यावेळेला या लहान लहान लेकरांची जबाबदारी, या लहान लहान कुटुंबाची जबाबदारी माझ्या माऊलीवरती आली. जसा विठ्ठलपंतांचा नियम होता, 5च घरं जायची, भिक्षा मागायची, 6वं घर ओलांडायचं नाही. लहानशा ज्ञानोबारायांना जोडी हातामध्ये घ्यावी लागली. ज्या वयामध्ये आईवडिलांनी आयतं खाऊ घालावं, ज्या आयुष्यामध्ये, ज्या वयामध्ये आईच्या हातचे घास त्या ठिकाणी तोंडामध्ये जावे, त्या वयामध्ये ज्ञानोबारायांना झोडी हातामध्ये घेऊन दारोदार फिरावं लागलं महाराज. आज थोडं दुःख आपल्या जीवनामध्ये आलं तर त्याचा पर्वत आपण करत बसतो, राईचा पर्वत आम्ही करतो. ज्या वेळेला दुःख होईल ना जीवनामध्ये, त्यावेळेला ज्ञानोबारायांना डोळ्याच्या समोर आणा. आपलं दुःख क्षुल्लक वाटायला लागेल, आपल्याला आपलं दुःख अगदी छोटं वाटायला लागेल. आई वडील तर समाजातून निघून गेलेलेच होते, तरी या समाजाने दया केली नाही. जोडी घेऊन जेव्हा ज्ञानोबाराय गेले, ओम भवती भिक्षाम देही, तेव्हा या समाजाला वाटलं नाही यांना काहीतरी खाण्यासाठी द्यावं. एखाद्या व्यक्तीला दया आली तर ते कोरांना वाढायचे, पण बाकीचे लोक कोणी शेण चिखल माती दगड जे जे हातात येईल ते टाकायचे. योगी पावन मनाचा, शेण चिखल माती दगड जे जे मिळेल ते त्यामध्ये टाकायचे. एवढ्यावर लोकांचं समाधान झालं नाही. त्या जोडीमध्ये काही लोकांनी थुंकायला सुद्धा कमी केलं नाही. आजपर्यंत माझ्या माऊलीला दुःख वाटलं नव्हतं, आज पहिल्यांदा दुःख वाटलं. आमचे आई वडील समाजातून निघून गेल्यानंतर हा समाज आमच्याशी कसा वागतोय, आम्ही काय वाईट केलं या समाजाचं, आम्ही कुठे वाईट वागलो या समाजाशी. आजपर्यंत काही वाईट वाटलं नव्हतं. क्रोध आला. आज धावत धावत गेले माऊली, झोडी फेकून दिली, झोपडीचं दार बंद करून घेतलं. 2 पायाच्या मध्ये डोकं खुपसून खुपसून माऊली ढसा ढसा रडायला लागली. अशा वेळेला हा प्रकार मुक्ताबाईने पाहिला. ती जोडी हातामध्ये घेतली, जोडीमध्ये काय आहे म्हणून पाहिलं. अरे रे, काय समाज आहे हा. नाही भिक्षा द्यायची, नका देऊ ना. नाही कोणासाठी चांगलं करता येत, नाही करायचंय.
पण कमीत कमी आपल्यामुळे कोणाला दुःख होईल, आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यातून अश्रू पडेल असं तरी माणसाने कधी वागू नये. हे मुक्ताबाईने ज्या वेळेला पाहिलं, मुक्ताबाईला अत्यंत वेदना झाल्या. पण ती लहानशी मुक्ताबाई ज्ञानाच्या अवताराला, महाविष्णूच्या अवताराला उपदेश करायला लागली. दादा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. दादा, हे विश्व जे आहे ना, हे रागाने क्रोधाने पेटलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी ही आग वाढवायची नाही, तर संती सुखे व्हावे पाणी. पाणी होऊन आपल्याला ही आग या ठिकाणी विझवायची. एक उदाहरण सुद्धा या ठिकाणी मुक्ताबाईंनी दिलं. दादा, जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी ताडिली. दातही आपलेच आहे, जीभही आपलीच आहे. कधी कधी जेवण करता करता आपलेच दात आपल्या जिभेला चावा घेतात, म्हणून काय आपण स्वतःचे दात पाडून टाकतो? नाही. तसं या समाजामध्ये चांगल्याही वृत्तीचे लोक आहेत, तर वाईटही वृत्तीचे लोक आहेत. या समाजाचं वागणं मनावर घेऊ नका. या समाजाचं वागणं रोज बदलत असतं. भजनात गेला तर टाळकुटे आहे, बियर बारवर गेला तर दारोडे आहे. तुम्ही कसंही जगा, कसंही वागा, हा समाज तुम्हाला 100 पैकी 100 गुण कधीच देणार नाही. तुम्ही कितीही चांगलं वागा, समाज तुम्हाला 100 पैकी 100 गुण कधीच देणार नाही. म्हणून जग ज्या वेळेला तुमच्या विरोधात जाईल, अजिबात चिंता करायची नाही. आपला मोबाईल घ्यायचा, जगाकडे पाठ करायची आणि स्वतःची सेल्फी काढायची. लक्षात येईल तुम्हाला सगळं जग तुमच्या पाठीमागं उभं आहे. माणसाचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. ऑपरेशन दृष्टीचं होतं, दृष्टिकोनाचं नाही. या समाजात असे अनेक लोक आहेत जे स्वतःही काही करत नाही, दुसऱ्याला काही करू देत नाही. अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं. जीवनामध्ये सुखी होण्याचा एक मंत्र आहे, सांगू का तुम्हाला? हो की नाही? झोपल्या की जाग्या आहात? या जीवनामध्ये सुखी होण्याचा एक मंत्र आहे, म्हणा माझ्या मागून. ओम दुर्लक्षाय नमो नमः. हा महामंत्र आहे. दुर्लक्ष करा. कारण तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला जर बिस्किट टाकत बसाल तर ते कुत्र तुम्हाला समोर जाऊ देणार नाही. म्हणून पाठ फिरवा आणि निघून जा. हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार. असो ज्याचे त्याचे माथा, आपण करावी ते कथा. असं काही नाही समाजातले लोक तुम्हालाच नावं ठेवतात. माझ्या मागे, माझ्या पाठीमागे माझ्या पण बद्दल वाईट बोलणारे लोक असतीलच समाजामध्ये. पण ज्या दिवशी परमार्थात पाऊल ठेवलं ना मी आणि संतांचे विचार ऐकले, त्या दिवशीच मनाला ठरवून घेतलं, काही म्हणालं तरी चालेल जग. आपल्याला माहिती आहे आपला मार्ग चांगला आहे. बाकी जगातील लोकांनी काही म्हटलं तरी कोणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, नाहीतर आपल्याला समोर जाता येणार नाही. दुर्लक्षाय नमो नमः हाच मंत्र पाठ करायचा आणि तोच मंत्र घेऊन चालायचा. तेव्हाच जीवनात सुख मिळेल, तेव्हा जीवनात आनंद मिळेल. म्हणून मुक्ताबाईने उपदेश केला. दादा, जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी ताडिली. थोर दुखावले म्हणा पुढे उदंड शहाणे. आज तोच उपदेश शमीक ऋषी शृंगीला देतायत. तू चुकलास, तो राजा आहे, चांगला वागणारा आहे, एखाद्या दिवशी वाईट वागला म्हणून काय त्याला शाप द्यायचा? तू चुकलास बाळा. सेवकांना पाठवलं, राजा परीक्षितीला कळालं. 7 दिवसात माझं मरण आहे. वैराग्य निर्माण झालं. राज्य वैभवाचा त्याग केला. गंगेच्या किनारी राजा त्या ठिकाणी आला. गंगेच्या किनारी अनेक साधू संत ऋषी मुनी मंडळी आले. का? कारण परीक्षिती राजाचे सर्वांबरोबर संबंध हे फार चांगले होते. राजा म्हटला, मी मरणाला घाबरत नाही, पण माझा मृत्यू मंगलमय व्हावा यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. सर्वांनी त्याच ठिकाणी नामस्मरण चिंतन चालू केलं. आणि असं म्हणतात, भगवान परमात्मेच्या स्वरूपाने सूतजी महाराज त्या ठिकाणी आले. बोलिये सूतजी महाराज की, शुकदेवजी महाराज की.